नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूयात आपण गाईच्या दुधाची मलाई काढून हे तूप बनवलेलं आहे. साईचा वापर न करता किंवा दुधाची साय न वापरता हे अगदी मऊसूत असं तूप बनलेलं आहे. पिवळं धम्मक दिसतं आणि चवीला अप्रतिम असतं. त्यावेळी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं तूप एकदा नक्की बनवून बघा. अगदी स्वादिष्ट किंवा अगदी मस्त हे तूप तयार झालेलं आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. तर करायला हे तूप अगदी सोपं आहे. चला तर मग याची प्रोसेस बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जराही आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर एक पातेलं भरून इथे मलाई घेतलेली आहे. जे दूध असतं ना त्याच्यावर जी मलाई साठते ना ती काढून ठेवायची सकाळी. आणि म्हणजे घरच्याच गाईचं दूध आहे आणि दुधावरची जी मलाई आहे ना ती काढून ठेवलेली होती रोज सकाळी. तर बघू शकता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काढून ठेवायची आणि त्यानंतर आपण ही मलाई 8 दिवसानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे. तर 8 दिवसाची मलाई साठवलेली होती. आता थंड पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर फ्रीजमधलं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता, कारण आता गरमी असल्यामुळे ते मलाई जी आहे ना ती वितळू शकते किंवा जो लोण्याचा गोळा असतो ना तो वितळू शकतो. त्यामुळे थंड पाणीच टाकायचं. बघू शकता अगोदर आईने इथे मलाई काढून घेतलेली होती मिक्सरमध्ये. तर बघू शकता मस्त लोण्याचा गोळा थंड पाण्यामध्ये वेगळा झालेला आहे. आता तेच पाणी यामध्ये टाकून आपण हे मलाई जी आहे ना ती फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. एक 2-3 मिनटं फिरवायची. मस्त जे लोणी असतं ना ते वेगळं होतं आणि जे पाणी आहे ना ते वेगळं होतं. बघू शकता अशा पद्धतीची तूप जे आहे ना मस्त तुम्ही बनवून बघा. खूप मस्त तयार होतं. तर बघू शकता किती मस्त लोणी जे आहे ना आपलं वरती आलेलं आहे. म्हणजेच आपण याला बटर म्हणू शकतो. चला तर मस्त सगळं एकत्र ओतून घ्यायचं आणि पाणी जे आहे ते वेगळं होतं आणि लोणी जे आहे ना ते वेगळं होतं. तर अगदी रवाळ अगदी मस्त हे लोणी बघू शकता. अगदी आपण जे बटर घेतो ना विकत त्यापेक्षाही स्वादिष्ट हे बटर लागतं किंवा लोणी लागतं. चला तर सगळं बटर इथे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आता गॅसवर मी हे असंच पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस कमी करून हे लोणी आपला वितळून घ्यायचं आहे. म्हणजे याचं तूप बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता प्रोसेस सुरू झालेली आहे. आता मस्त वरून फेस किंवा बुडबुड्या येत आहे आणि मस्त आपलं तूप जे आहे ना उकळत आहे. तर अगदी मस्त स्वादिष्ट हे अगदी प्युअर तूप आपलं इथे तयार झालेलं आहे. घरगुती दुधाचं अगदी मस्त, अजिबात भेसळयुक्त नाही. खूप सुगंधित हे तूप बनलेलं आहे. बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला तुपाची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीचं मलाईचं तूप नक्की बनवून बघा. साईचा वापर न करता फक्त मलाईपासून हे तूप अगदी मस्त पिवळं धम्मक हे तूप तयार झालेलं आहे. चला तर मग इथे तूप आपलं बनलेलं आहे बऱ्यापैकी. अजून 1-2 मिनिट आपण असं उकळून घेणार आहोत. जेव्हा अगदी प्युअर असं तूप तयार होतं. आता थंड करून घ्यायचं आहे. तुपाचा गॅस मी बंद केला आणि आईने नंतर हे गाळून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी फ्रेश असं हे तूप तयार झालं. त्यानंतर थोड्या वेळानंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे. बघू शकता डब्यामध्ये भरल्यानंतर अगदी मस्त स्वादिष्ट हे तूप तयार झालं. तर अगदी प्युअर असं मस्त फ्रेश हे तूप तयार झालं आहे. बघू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.